श्री उपासनी साई वाक्सुधा भाग 5 अध्याय क्रमांक 16 शके 1846 भाद्रपद शुद्ध 1 रविवार तारीख 29 सप्टेंबर सन 1924. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सच्चिदानंद सद्गुरुवे नमः. अथ षोडशो अध्याय प्रारंभ. ब्राह्मणेतरांना सदुपदेश. ब्राह्मणांशिवाय इतर कोणीही आपल्या स्वरक्षणासाठी किंवा ऐहिक पारलौकिक सुखासाठी ज्यांना जे राजकीय नोकऱ्या चाकऱ्या इत्यादी तसेच व्यवहारी व व्यापारी रीतीने उद्योगधंदे ज्याला जे सोयीचे वाटतील ते करीत राहावे, परंतु परमार्थिक रीतीत किंवा परमेश्वर संबंधी ज्याने ज्या स्वधर्माची बाजू आपल्या ठिकाणी कायम करून ठेवली असेल ते स्वधर्म पूर्णपणे पाळून मग आपापले उद्योगधंदे करीत राहावे. ब्राह्मणाशिवाय इतर कोणालाही सर्वसामान्य रीतीने आपापल्या धंदा रोजगारात यश येऊन नेहमी सुखसंपत्ती असून व त्या धंदा रोजगारात उत्पन्न होणारे जे दोष त्यापासून दुःखरूप होणारे परिणाम न व्हावे व अखेर परमेश्वरी सुखाचाच लाभ व्हावा असे सर्वांना पाहण्यासारखे स्वधर्म कोणते? तर ज्यांनी जे जे धंदे स्वीकारले असतील त्यांनी त्या धंद्यांना सोयीस पडेल अशा रीतीने परमेश्वराविषयी नास्तिक बुद्धी न ठेवता परमेश्वराविषयी पूर्णपणे पूज्यभाव धरून त्यांच्या संबंधी ज्याच्याकडून जी होण्यासारखी असतील ती पूजा, अनुष्ठान, तप, जाप्य, सूर्याची उपासना इत्यादी पौराणिक पद्धतीने सत्कर्मे नित्य नियमाने करण्याविषयी नियम पाळणे. स्वधर्मनिष्ठ म्हणजे स्वधर्माने चालणारा असा जो ब्राह्मण समाज त्यांचा ब्राह्मण धर्म त्यांच्याकडून पूर्णपणे पाळला जाण्याकरता इतरांना जे नियम पाळणे जरूर असेल ते पाळणे. त्यांचा स्वधर्म त्यांनी पाळावा म्हणून त्यांना नेहमीच जागृती करून देणे, उत्तेजन देणे, जरुरीपुरती मदत करणे इत्यादी रीतीने कोणीही इतरांनी वागणे व ब्राह्मणांप्रमाणे केवळ अंतर्बाह्य सुचिरभूतपणाने वागणे. शक्य तितके सात्विक गुणांचा आश्रय करून व्यापारधंद्यासाठी जरुरीपुरता रजोगुण स्वीकारून वागणे हाच कोणाही ब्राह्मणेतरांचा स्वधर्म. ब्राह्मण इतरांनी ब्राह्मण समाजाचा धर्म त्यांच्याकडून पाळविण्यामध्ये ब्राह्मणेतरांना विशेष काही खटाटोपाची सत्कर्मे केल्याशिवाय ऐहिक व पारलौकिक सर्व प्रकारच्या सुखाची आयतीच प्राप्ती होते व हा ईश्वरी संकेताने पूर्वीपासून सिद्धांतच ठरलेला आहे. म्हणजे ब्राह्मणेतरांचे कोणतेही सुख केवळ ब्राह्मण समाजाच्या स्वधर्मावरच अवलंबून आहे हे निश्चयात्मक समजावे. यात संशय घ्यावयास कोठेच जागाच नाही. हे तत्त्व केव्हाही कोणी विसरू नये. म्हणून ब्राह्मणांचा स्वधर्म पाळण्याची जे जे काळजी घेतात किंवा घेतील ते राजा असो किंवा कोणी असो त्यांच्या सुखाला खळ पडतच नाही हे पूर्वीच्या इतिहासावरून लक्षात घ्यावे. हल्लीच्या परिस्थितीमध्ये सुशिक्षित, शुद्ध आणि पवित्र मनबुद्धीने वागणारे ब्राह्मणांशिवाय इतर कोणी करू नयेत अशा ज्या बाह्यक्रिया त्या न करता किंवा ब्राह्मणांचे बाह्य सुचिरभूतपणा इत्यादी सात्विक गुणधर्मांनी वागणारे, सरकारी कामात अधिकार मिळवणारे किंवा नोकरी करणारे, फालतू अभिमान किंवा फालतू वासना न धरणारे, निषिद्ध खाद्यपेयांचा स्वीकार न करणारे, ब्राह्मणांकडून त्यांच्या स्वधर्माप्रमाणे त्यांची बाह्यकर्मे करविण्याविषयी पुढाकार घेणारे, परोपकार बुद्धीने धरणारे इत्यादी ज्यांच्या ठिकाणी उत्तम गुण आहेत असे जे ब्राह्मणेतर ते सर्वसाधारण मराठे व इतर इत्यादी ब्राह्मण इतरांप्रमाणे समजू नये तर उच्च ब्राह्मण मध्येच त्यांची गणना समजावी. आता चर्मकार लोकांची तरी किती महत्त्वाची कामगिरी आहे. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम. अत्यंत महत्त्वाच्या प्रत्यक्ष भगवान विष्णूच्या पादसेवन भक्तीचा जगात येऊन सदा लाभ जर कोणाला मिळत असेल तर तो चर्मकार लोकांनाच. कारण सर्व विष्णुमयम जगत
या वाक्याप्रमाणे सर्व जग हे आहे याची बारीक छाननी करून जर पाहिले तर सच्चिदानंद जो परमात्मा विष्णू त्याचेच जग हे साकार रूप आहे व मनुष्य मात्र हे त्यांचे प्रत्यक्ष व्यक्त रूप आहे असे पक्के निश्चयात्मक समजावे. कोणाचीही पादसेवा प्रत्यक्ष रीतीने घडणे शक्य नसते. म्हणून कोणाचेही पादत्राण म्हणजे जोडे बूट वगैरे यांची सेवा करणे म्हणजे नवीन बनविणे किंवा जुने चांगले करून देणे. या रूपाने शेकडो लोकांची पादसेवा केल्याने सर्व जन्माच्या सर्व पापांचा क्षय होऊन अत्यंत महान पुण्य त्यांच्या पदरी पडते. म्हणून चर्मकार लोकांनाही इतर कोणत्याही प्रकारे सत्कर्म न केले तरी ते आपोआपच विष्णुपदाला जाऊन वैकुंठ सुखाचे अधिकारी होतात. म्हणून पादसेवा करणारी जी प्रत्यक्ष लक्ष्मी त्या रूपाला जाऊन पोचतात. तथापि त्यांनी त्यांच्याकडून होण्यासारखे असतील त्याप्रमाणे परमेश्वरी पूज्यभाव ठेवून सात्विक वृत्तीने वागलेले उत्तम व वेडेवाकडे खाद्यपेय वर्ज करावे हे उत्तम. अशाच्यापैकी रोहिदास चर्मकार होऊन गेला. त्याचेच उदाहरण घेऊन चांभार लोकांच्या पादसेवेचे पुण्य अनायासेच मिळते. याबद्दल मनात विशेष आनंद मानून परमेश्वरी कृपा आपल्यावर आहे असे समजावे व त्या कामात जे पोटापुरते मिळते त्यात समाधान मानून राहावे. ही चर्मकारांची कामगिरी अत्यंत महत्त्वाची आहे हे लक्षात घेऊन मी सुद्धा खडगपूर डाकूर वगैरे ठिकाणी असताना चर्मकार लोकांबरोबर जुने जोडे दुरुस्त करण्याची कामगिरी मोठ्या प्रेमाने करीत होतो. ती महत्त्वाची मला झाली. परंतु आणखी कोणाला मात्र असली कामे करणे धोक्याचे आहे हे मी आत्ताच बोललो आहे. जन्म मरणाची शाभीती. कोणी म्हणतील की एकदा जन्म होऊन तो मेला म्हणजे पुन्हा तो जन्माला येत नाही, तर ही समज अगदी खोटी आहे. व जर असे कोणी समजत असतील तर त्यांची बुद्धी अनाडी अज्ञानी लोकांप्रमाणे कोती आहे असे समजावे. जसे इतर पशूंना काही कळत नाही त्याचप्रमाणे त्यांनाही दूरवर विचार नाही. हजारो लाखो प्राणी हजारो लाखो वर्षापासून जर उत्पन्न होत राहतात व मरतात तर ते सर्वच प्राणी एकदाच जन्माला आल्यावर पुन्हा येत नाहीत आणि जे उत्पन्न होणारे प्राणी अगदी नवीनच पहिल्यानेच जन्माला येतात काय? पशु पक्षी माणसे ही प्रत्येक वेळा सर्व नवीनच उत्पन्न होतात काय? आणि जे मरतात त्यांचे जीव मग कुठे जातात? कोणी म्हणतात वायूत वायू मिळून जातो, अग्नीत अग्नी मिळतो, अशी पंचतत्वे पंचतत्वात मिसळून जातात. अशा म्हणण्यावर आम्ही म्हणतो अशी पंचतत्वांनी बनलेल्या शरीराची पंचतत्वे पंचतत्वात मिसळून जातील आणि शरीराचा संबंध नाहीसा होऊन जाईल. परंतु पंचतत्वात्मक शरीराच्या आधाराने असलेला जो स्वतंत्र जीवात्मा की ज्याने हौसमौसीचे भोग भोगण्याला शरीराच्या आधाराने त्या साधनाने निरनिराळे व्यवहार केले असा जो अविनाशी जीवात्मा तो पंचतत्वात्मक देह पतन झाल्यावर कुठे जाणार? कोणी म्हणेल तो गेला परमेश्वराच्या ठिकाणी. आम्ही म्हणतो बरं गेला परमेश्वराकडे, परंतु परमेश्वराच्या अवस्थेत किंवा परमेश्वर रूप तो कसा होणार? कारण परमेश्वरी गुणधर्म त्याच्याजवळ नसतात. तर त्यांनी देहाच्या आधारे जी काही बरे वाईट कर्मे केलेली असतात ते कर्मसंस्कारच त्याच्याजवळ असतात व त्या संस्कारासहित तो परमेश्वराजवळ गेला. मग त्या संस्कारांना अनुसरून त्याप्रमाणे हौस मौज किंवा दुःख भोगण्यासाठी तो परमेश्वरच त्याला पुन्हा जन्माला घालतो असे नसेल कशावरून? तो परमेश्वरच पुन्हा त्यांना जन्माला घालतो असे म्हणा ना. असे हजारो लाखो जीव परमेश्वराकडे जातात व त्याच्या कर्मानुसार ते भोग भोगण्यासाठी पुन्हा त्यांना जन्म मरण्याच्या फेऱ्यात तो घालतो असे निश्चित आहे. आणि ज्या जीवांनी आपल्या देहाच्या साधनाने जगाच्या रीतीप्रमाणे देह संरक्षणापुरताच व्यवहार केला आणि परमेश्वरी संबंधाचेच सर्व संस्कार जन्मभर लावून घेतले असा जो तो केवळ शुद्ध आत्मा असून जर त्याचा देह पतन होईल तर देहाची पंचतत्वे जशी तत्वात तत्व मिसळतात तसाच हा शुद्ध झालेला आत्मा शुद्ध परमेश्वरी आत्म्यात मिसळून जाईल व परमेश्वरी सुख भोगण्याचा अधिकारी होईल.
तशालाच फक्त जन्म मरण नाही, परमेश्वरी शक्ती त्याच्या ठिकाणी राहून तो इच्छेप्रमाणे अखंड सुखभोगी असतो. यावरून कोणालाही कर्मसंस्काराप्रमाणे जन्ममरण हे असतेच आणि हजारो लोक जे आपण पाहतो ते आपले कर्मसंस्कार भोगण्याकरता पुन्हा पुन्हा जन्माला आलेले असतात. नवीन काही नाही. सगळेच नवे नवे जर असते तर एकाच अवस्थेचे झाले असते. सुखी किंवा दुःखी सारख्याच आकाराचे असेच उत्पन्न झाले असते. ज्यापेक्षा एक श्रीमंत एक गरीब, एक काळा एक गोरा, स्त्री पुरुष, राजा रंक, ब्राह्मण मुसलमान, युरोपियन, पारशी, पशुपक्षी, कमी अधिक आयुष्याचे, सुखी दुःखी, निरनिराळ्या व्याधीचे असे निरनिराळ्या तऱ्हेचे व निरनिराळ्या आकाराचे झालेच नसते. एकदमच हवे तितके उत्पन्न झाले असते व एकदमच मेले असते. यावरून आपल्याला कर्मसंस्काराला अनुसरून तो जीवात्मा आपले कर्मभोग भोगण्यासाठी ते बरे वाईट भोग भोगण्यालायक निरनिराळ्या पशुपक्षी व मनुष्य यांमध्ये आकार धारण करतो. हा सिद्धांत आहे. म्हणून जन्ममरण हे सर्वांना लागूच आहे. जन्ममरणापासून मुक्त होण्याची क्रिया होईल तर मुक्त होईल. जन्ममरण आहे म्हणूनच भगवंताने सांगितले आहे की जातस्सहि ध्रुव मृत्युर्ध्रुव जन्म मृतस्यच, किंवा बहुनी मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहम वेदम सर्वानि न त्वं वेत्थ परंतपः. अशी जन्ममरण असल्याची महापुरुषांची शेकडो वाक्ये ग्रंथांतरी आहेत. अशा या सुखदुःखकारक शेकडो जन्म मरणाच्या फेऱ्यातून निघावे व ऐहिक सुखोपभोग भोगून अखेरी ईश्वरी आत्म्यात आपला आत्मा मिसळून ईश्वराप्रमाणे अखंड सर्व सुखोपभोगी आपण व्हावे, यासाठीच स्वधर्म पालनाची जरुरी आहे. स्वधर्म हा मनुष्याच्या बऱ्या वाईट कर्म संस्काराचा नाश करण्याचे मुख्य साधन आहे. हल्लीच्या परिस्थितीला ही अवस्था मिळण्याकरता सोपे आणि सहज रीतीने सर्वांकडून स्वधर्म पाळले जावे, याकरता सर्वसामान्य जी आम्ही धर्म मांडणीची सूचना दाखवली आहे ती विचारी लोकांनी योग्य समजून अंमलात आणावयाची असेल तर आणा. त्यातही काही साधक बाधक वाटत असल्यास जरूर वाटल्यास विचारावे आणि धर्मशास्त्र ग्रंथाच्या आधारे सर्व शास्त्रज्ञ अशा तज्ज्ञ लोकांकडून विचारपूस करावी. या अध्यायाचे विचारपूर्वक सर्वांनी शुद्ध मनाने अभिमान सोडून परमेश्वर बुद्धी स्वीकारून सतबुद्धीने सुचिरभूत होऊन जर पठन श्रवण केले तर त्यांच्या हृदयात परमेश्वरी ज्ञान प्रकट होऊन खऱ्या कल्याणाचा मार्ग त्यांना सुलभ दिसेल. या उपदेशाप्रमाणे शक्य तितके वागल्यास इहलोकी परलोकी त्यांचे खरे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. ओम तत्सत इति श्री सच्चिदानंद सद्गुरु उपासनी प्रणिताया वाक्सुदाया ब्राह्मणेतरांना सदुपदेश इत्यादी विषय विवरण नाम षोडशो अध्याय समाप्त. ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. शुभम भवतु. जय सद्गुरु.